तरी थेट आपण लाईव्ह दृश्य पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी आता वरळी भागामध्ये आलेले आहेत आणि या कोस्टल रोड परिसराची संपूर्ण ते पाहणी करतायत। या ठिकाणी कोस्टल रोडचं काम जे आहे ते आता जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी त्यांच्यासोबत अधिकारी सुद्धा आपण पाहतोय दृश्यांमध्ये आणि थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोस्टल रोडची पाहणी करतात। कोस्टल रोड खरं तर हा मुंबईतला असा मार्ग असणार आहे ज्यामुळे मुंबईतलं बऱ्यापैकी ट्रॅफिक म्हणजे जवळपास पण म्हणू शकतो 80% ट्रॅफिक जे आहे ते कोस्टल रोडमुळे सुटणार आहे। ट्रॅफिकमधनं वाहनधारकांची सुटका होणार आहे। तर कोस्टल रोडचं काम सुद्धा आता जवळपास पूर्ण झालेलं आहे। अंतिम टप्प्यातलं काम आता तिथं शिल्लक आहे आणि त्यासाठी पालकमंत्री आपण मंगलप्रभात लोढा सुद्धा आपल्याला दिसतात आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत या ठिकाणी काही अधिकारी सुद्धा आहेत जे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी आता वरळी भागामध्ये दाखल झालेले आहेत। तरी आताची थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळपासूनच विविध ठिकाणची पाहणी करण्याचा दौरा सुरू केलेला आहे। आज ते आता मुंबईमधल्या वरळी येथे कोस्टल रोडची पाहणी करण्यासाठी आलेले आहेत। पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा त्यांच्या सोबत आहे, दीपक केसरकर आहेत आणि काही अधिकारी सुद्धा आपल्याला दिसतात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। गुड मॉर्निंग उदय। आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सकाळी कामकाजाची सुरुवात कोस्टल रोडच्या पाहणीपासून केलेली। आता ते नुकतेच दाखल झालेले आहेत। काय अपडेट्स आहेत? आपण पाहतो की मुंबईचा एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे तो म्हणजे कोस्टल रोड। मुंबईच्या वाहतूक कोंडीवरती एक सर्वोत्तम पर्याय जो ज्याला म्हटलं जातं तो कोस्टल रोड आता बांधून पूर्ण होतोय आणि त्याचीच पाहणी करण्याकरता आज सकाळीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक कोस्टल रोडच्या पाहणी दौऱ्यासाठी आलेले आहेत। आपण पाहू शकतो समोर नेपेन्सी रोड समोर जो कोस्टल रोड सुरू होतोय तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेले आहेत। त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर देखील आहेत आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा देखील आहेत। एकूणच मुंबईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आणि पायाभूत सोयी सुविधांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे आणि MSRDC जिथे ऑफिस आहे नेपेन्सी रोड तिथून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा पाहणी दौरा सुरू केलेला आहे। इथून ते मरीन ड्राईव्ह येथील प्रिन्सेस स्ट्रीट जे आहे जिथे मरीन ड्राईव्ह येथून कोस्टल रोडची जिथे सुरुवात होते त्या ठिकाणापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार असल्याची माहिती मिळते। एकूणच कोस्टल रोडच्या संदर्भात बोलायचं झालं तर मुंबईसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रकल्प आहे जो आता बांधून पूर्ण झालेला आहे। सर्वच मुंबईकरांना उत्सुकताही कधी या कोस्टल रोडने प्रवास करता येईल या दृष्टिकोनातून सध्या आपण पाहिलं तर मरीन ड्राईव्ह ते वरळी हा प्रवास जवळपास 1 तास ते पाऊण तास इतका वेळ लागतो वाहतूक कोंडीमुळे। हाच प्रवास आता पुढील 10 मिनिटांमध्ये होणार आहे कारण कोस्टल रोड जो आहे तो विना सिग्नल अडथळा असा हा प्रवास असणार आहे। या कोस्टल रोडवरती टोल देखील नसणार आहे सर्वसामान्य नागरिकांसाठी। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा असा हा प्रकल्प असणार आहे आणि त्याची पाहणी करण्याकरता स्वतः मुख्यमंत्री आलेले आहेत। पुढील काही दिवसामध्येच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन देखील होणार आहे। जेव्हा लोकार्पण होईल त्यावेळेला हा एक मोठा सोहळा जो आहे तो आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याची देखील एक पूर्वतयारी जी आहे ती म्हणता येईल आपल्याला। आणि आपण समोर पाहू शकतो हा कोस्टल रोडचा आता सध्या जिथे पाहणी सुरू आहे तो हजारी दर्ग्याच्या मागच्या बाजूचा जो भाग आहे तो भाग आहे। हा मध्यवर्ती भाग आहे कोस्टल रोडचा आणि इथून दक्षिण मुंबईकडे रस्ता जातो कोस्टल रोडचा आणि तिकडून वरळीच्या दिशेलाही रस्ता येतो। त्यामुळे दोन्ही मार्गिकांचा हा मध्यवर्ती भाग असल्यामुळे इथे नेमकी कशी पूर्ण बांधकाम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे। काही अडथळे असतील तात्काळ दूर करण्याचे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगतायत। महापालिकेचे देखील वरिष्ठ अधिकारी इथे उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं। हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो मुंबई महापालिकेने बांधलेला आहे आणि अतिशय महत्त्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे। मुंबईची नवी ओळख हा कोस्टल रोड ठरणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सकाळी इथे पाहणीसाठी आलेले आहेत। मुंबईतल्या विविध विकास कामाचं देखील पाहणी यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकल्पांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। अगदी बरोबर आहे। खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसार माध्यम हा प्रोमेनेडचा एरिया आहे आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलचे जे रिक्लेम केलेलं आहे तिथे 200 एकरमध्ये मोठं गार्डन आहे म्हणजे ग्रीन पॅच तयार होतं आणि आपण जे रेसकोर्स जी महालक्ष्मी रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे 120 एकर ती घेतली आणि रेसकोर्स आणि हा प्रोमेनेड जो आहे हा मिळून हा 200 म्हणजे असं एकंदर 320 एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय। हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हा प्रकल्प होईल। अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय। त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक
मोठं एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना याचा बेनिफिट मिळेल. सर, उद्घाटन कधी होईल सगळ्यांचा हा प्रश्न आहे. नाही, उद्घाटन आपण ती बाजू बघायला चाललोय. आपण तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कम्प्लीट करून सुरू करू. सर, कधी आता आपण तिथे बघा, त्या साईडला आपण बघतोय. आता तुम्ही तिथे याल तर ते बघून आपण त्याचं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट होऊन जाईल. साधारणपणे किती टक्के काम आता पूर्ण झालंय आणि कधी? नाही, अरे बाबा 95% पूर्ण काम झालेलं आहे. किती टक्के बाबा बेलार असो कुठे गेले सर? कोस्टल रोड हा सर 90%. हा तिकडचं पहिला उद्घाटन करू शकतो. हा मुंबईकरांसाठी कधी हा उपलब्ध होईल? खरं तर पंतप्रधान मोदींचं असं उद्घाटन होणार होतं. आता आपण जातोय तिथे. आता हा तुमचा आपण जे रिक्लेम एरियावर आहे आणि याच्यावर पूर्णपणे गार्डन होत आहे. त्यामुळे कोस्टल हायवे फक्त नाही आहे, हा कोस्टल हायवे बरोबर जवळपास 300 एकरापेक्षा जास्तीचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क हा दोघांना कनेक्ट होतोय अंडर याच्यामधून एक टनेलच्या माध्यमातून. त्यामुळे हे एक कोस्टल बरोबर गार्डन पण लोकांना देण्याचं सगळ्यात मोठं गार्डन. आपण तिकडे भेटले सर. हिंदी तर आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांनी नुकतंच कोस्टल रोडची पाहणी केलेली आहे. मुंबईचं अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून कोस्टल रोडकडे पाहिलं जातं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.